तर आज मात्र ही जी लढाई आहे ती आत्मसन्मानाची लढाई आहे, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ती लढाई कोण जिंकेल. कारण की जर आपण या स्पर्धेचा विचार केला तर प्रत्येक संघाच्या वाटेला 4 सामने आलेत आणि 4 सामन्यांमधून किमान आपल्याला 3 सामने जिंकायचे आहेत क्वालिफाय होण्यासाठी, किंवा दोन्हीही चालतील. परंतु या दोन्ही संघांचा विचार केला तर आत्तापर्यंत दोन्ही संघांनी 2-2 सामने खेळलेत, परंतु दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलाय. आणि या दोन्ही संघांना मात्र डू ऑर डाय अशी सिच्युएशन मैदानामध्ये. चला, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा है. अनिकेत मोरे सॉरी, दोनों टीम का 12वां प्रतिनिधि कमेंट्री बॉक्स में नहीं है. 2-2 रन की पेनल्टी आपको दी जाएगी. पंच 30 मिनिटं सेट करायचं आहे, 30 मिनिटं अलर्ट. 31व्या मिनिटाला 2 रनाची पेनल्टी कुठलाही संघ असो. याच्यानंतर होणाऱ्या प्रत्येक सामन्यासाठी 31व्या मिनिटला 2 रनाची पेनल्टी डायरेक्ट अंपायर कडून दिलं जाईल. तर चला, सुपर 11 आणि गॅलेक्सी स्पोर्ट्स आपण दोन्ही चांगले संघ आहात, नावाजलेले संघ आहात, मोठमोठे खेळाडू आपल्या संघामध्ये. क्रिकेटमधला डिसिप्लिन दाखवायचा आहे, वेळेला महत्त्व द्यायचं आहे आणि आपले दोन्ही 12वी प्रतिनिधी हे मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. ही वारंवार सूचना आपल्याला केली जाते. तर स्ट्रायकरवरती आहे फलंदाज, बॅट्समन कोण आहे? मुकुंद. यावेळी शॉट पूल केलं जातंय चेंडूला, चेंडू सी बार एका बॉलवर माउस न जाता जातोय फिल्डरच्या हातामध्ये. अप्रतिम तटबंदी त्या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख फेकी देखील केली जाते आणि एकच धावानं समाधान मानावं लागतं. पहिल्या चेंडूवरती होतोय संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा. पहिल्या चेंडूच्या समाप्ती अखेर येते 1 धाव. फलंदाज मुकुंद देखील आपलं वैयक्तिक खातं खुलं करतंय 1 या धावसंख्येनं. दुसरा चेंडू टाकण्यासाठी डावखुऱ्याचा गोलंदाज अरविंद पुन्हा एकदा सज्ज झालाय. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर समाधान गायकवाड याला डावखुऱ्याच्या गोलंदाजानं पूर्णपणे जखडून ठेवलं होतं. यावेळी पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट आर्म पूल करायचा होता, परंतु पुन्हा एकदा चकवा देत आपण पाहू शकाल चेंडू चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आणि समाधान गायकवाडचा विचार केला तर डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजाला फेस करत असताना कुठेतरी डिफिकल्टी येते. जर का चांगली फटकेबाजी करायची असेल तर कुठेतरी बॅकफूटवरती जाऊन टप्प्याला रीड करून स्क्वेअर कटला जर का किंवा कव्हरच्या डोक्यावरनं फटके खेळले गेले तर चांगली धावसंख्या येईल. परंतु टप्पा पाहून फलंदाजी करावी लागेल, गोलंदाजाला रीड करावं लागेल. पुन्हा एकदा स्क्वेअर कट लागवायचा होता, परंतु 2 चेंडू डॉट झालेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, त्यानंतर केलेला कमबॅक हा मात्र अप्रतिम असेल. आणि अरविंद याची ओळख आहे या मैदानावरती सातत्यानं कमबॅक करण्यासाठी आणि तेच कमबॅक तो मिळवून देतोय आपल्या गॅलेक्सी स्पोर्ट्स संघाला. कारण की माहिती आहे अस्तित्वाची लढाई आहे, आत्मसन्मानाची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये पूर्णपणे कमिटमेंट देताना गोलंदाज अरविंद. चौथा चेंडू अरविंद याचा फेस करेल फलंदाज समाधान. यावेळी फटका चांगला आहे, चेंडूला भिरकावून लावलाय मेड विकेट आणि काव कोणाच्या डोक्यावरना बेग 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 ICPL षटकारासाठी. तर नक्कीच मित्रांनो षटकार येतोय आणि या षटकारानं आपली ओळख आपल्या बॅटमधनं दाखवून देतो समाधान गायकवाड. ज्या पद्धतीनं चेंडूची आणि बॅटचं टायमिंग जुळलं त्या आवाजानंच समजलं की या चेंडूवरती 6 धावा येतील. कारण की स्वतःमधली ओळख, स्वतःमधली ताकद आणि स्वतःमधली क्वालिटी आणि टायमिंग दाखवून दिलं त्या चेंडूवरती. या 6 धावेनं एकूण 7 धावा धावफलकावरती येतात. अद्याप देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवरती जर का 2 मोठे प्रहार आले तर नक्कीच या स्कोर कार्डवरती एक मोठं टोटल पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये. 5वा चेंडू अरविंद याचा त्याला पुन्हा एकदा फेस करेल. यावेळी थोडंसं दिशाहीन गोलंदाजी नसताना आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी केली जाते. पंच नकार देत आहेत आणि लिगल डिलिव्हरी या रूपामध्ये हा चेंडू समाप्त झाला. म्हणजे 5 चेंडू संघाची धावसंख्या स्थिरावलेली 7 या धावसंख्येवरती. समाधान गायकवाडला पुन्हा एकदा जखडून ठेवलंय. तुम्ही जर का मला षटकार मारू शकता तर माझ्यामध्ये देखील दमखम आहे की मी तुम्हाला त्याच्या पुढचा चेंडू लगेच डॉट फेकू शकतो. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल केलं जातंय, चेंडू शोध घेत आहे फिल्डरचा. अप्रतिम झेल त्या ठिकाणी, माफ करा झेल सुटला जात आहे. काय कमिटमेंट पाहायला मिळाली, काय आत्मसमर्पण केलं गेलं. कारण की या झेलची किंमत माहिती आहे. समाधान गायकवाड ब्रँड आहे सुपर 11 संघासाठी आणि या खेळाडूची कॅच किती महत्वाची आहे. त्या कमिटमेंटवरती आपण पाहिलं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ झालाय समाप्त. एकूण 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि त्या 8 धावांपैकी जर आपण विचार केला तर 7 धावा या फक्त आणि फक्त समाधानच्या आकाश. तर नक्कीच थोडंसं थांबणार. अनिकेत मोरे सन्माननीय श्री प्रदीपजी ठाकूर साहेब विधानसभा समन्वय शिवसेना यांचा इथं शुभागमन झालं आहे. तर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. तर विनंती असेल आमचे सन्माननीय श्री आयोजक नंतर ॲडव्होकेट तुषारजी पाटील यांना की आलेल्या पाहुण्यांचा स्वागत सत्कार असं करून घ्यायचं आहे. तर आपण पाहू शकता आमच्या मंचावरती आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार आयोजक म्हणाल किंवा एक चांगले सहकार्य म्हणाल ॲडव्होकेट सन्माननीय श्री तुषारजी पाटील एक युवा नेते यांच्या हस्ते आलेल्या मान्यवर यांचा स्वागत सत्कार केले जातं आमच्या मंचावरती. खूप खूप धन्यवाद
सन्मानशी प्रदीपजी ठाकूर साहेब आपल्या आल्याबद्दल आपला मूल्यवान वेळ या आमच्या प्रतियोगितेला दिल्याबद्दल ओव्हर टू अनिकेत. तर नक्कीच आकाश आपण पाहू शकाल काय मजबूत तटबंदी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला तेव्हा 8 धावा धावफलकावरती आल्या आणि P1चं षटक देखील समाप्त झालं. या P2च्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर सीमारेषेवरती 3 तटरक्षक आहेत आणि काय चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चूक नक्कीच झाली परंतु त्यानंतर चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो आणि हेच तर क्रिकेट मित्रांनो. ज्यावेळी आपण चुकी करतो त्या चुकांमधून आपण काय शिकतो आणि कशा पद्धतीने सुधार करतो हे मात्र आपल्याला क्रिकेट शिकवून जातं आणि तेच आपण पाहतो या क्रिकेटच्या खेळामध्ये, या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. तर नक्कीच सन्मानशी अक्षयजी साळुंखे सहर संघटक शिवसेना यांचं इथं शुभागमन झालं आहे. तर मी विनंती असेल सन्मानशी तुषारजी पाटील यांचंही यथोचित स्वागत सत्कार आमच्या मंचावरती नक्कीच आपण पाहू शकतात. अतिथी देवो भव यावेळेस साजरी केली जाते आमच्या या मंचावरती. आमचे तुषारजी पाटील आयोजक म्हणाल युवा नेते, एक दमदार वर्चस्व कळंबोली सरहद यांचा आहे. यावेळेस आमचे ॲडव्होकेट तुषारजी पाटील यांच्या हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित स्वागत सत्कार इथं केलं जात आहे. तर धन्यवाद आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल. ओव्हर टू अनिकेत. तर आकाश जर आपण मुकुंदचा विचार केला तर समाधानची बॅट बोलतीये मैदानामध्ये. तर मुकुंदनी फक्त आणि फक्त समाधान स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम पूर्ण करावं कारण की बाकीचं काम समाधान स्वतःहून पूर्ण करेल. कारण की कालच्या दिवसामध्ये समाधानची बॅट बोलली नाही परंतु आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे या सुपर 11 संघ आणि गॅलेक्सी या दोन्ही संघांसाठी. चला गॅलेक्सी स्पोर्ट्स आपल्याला शेवटचा कॉल असेल, आपला 12वा प्रतिनिधी आलेला नाहीये. त्यावेळी अप्रतिम फलंदाजी करत असताना समाधान गायकवाड स्लोवर चेंडूला रीड केलं जात आहे. काव कॉर्नरच्या रिझनमध्ये चेंडू चालला परंतु लॉंगांचा फिल्डर जोपर्यंत त्या चेंडूवरती येईल उचल आणि परतफेकी करेल त्याच दरम्यान एक धाव घेण्याची अवधी होती. एक धाव पूर्ण देखील केली जाते आणि या एक धावेच्या मदतीनं 19 धावा धावफलकावरती 11 धावा लागल्या जातात. 1 और 1 11 अशी धावसंख्या आपण पाहू शकाल. म्हणजे दुहेरी अंकाची धावसंख्या ही मात्र धावफलकावरती लागली जाते. धावकार देखील धावफलक देखील आपला आकार बदलत आहे परंतु मुकुंदला मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि समाधानाला देखील साथ द्यावी लागेल. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. पुलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. पंचांनी बोटवर केलं आणि दर्शवलं की मुकुंद हा फलंदाज पायचित या स्वरूपामध्ये बाद. माफ करा, डिसिजन अद्याप देखील पेंडिंग आहे. तर माफ करा, थोडीशी चुकी या ठिकाणी पंचांकडनं झाली होती आणि असं म्हटलं जाते की चुकी फक्त माणसाकडूनच होते आणि जर का चुकी माणसाकडून झाली नाही तर त्याला देव असं म्हटलं जाईल. म्हणून चुक्या या फक्त आणि फक्त माणसाकडनंच होतात. आणि आपण पाहिलं मैदानामध्ये पंचांनी माफी देखील मागितली आणि दर्शवलं की बॅटकड आणि फलंदाजाला मिळतं जीवनदान. यावेळी फटका चांगला आहे. लॉंग ऑफचा फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती येईल त्याच दरम्यान आपण पाहू शकाल तर चला प्रेक्षक जरा दर्शवायचंय. प्रेक्षक बोलतायत, प्रेक्षकांचा निर्णय थोडस कोऑपरेट करायचंय. चला आदिल भाई आपण सांगायचंय. चला खेळाडूने देखील आपली खेळाडू वृत्ती दाखवायची आहे. प्रत्येकाला विनंती असेल प्रेक्षक जे आपण सीमारेषे बाहेर बसला त्यांनी देखील आपल्यामधलं थोडंसं स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायचं आहे. तर चला चौकार येतोय, पंचांचा इशारा देखील आला आणि पंचांचा निर्णय हा मात्र अंतिम निर्णय राहील कारण की प्रोफेशनल पंच आहेत. 15 धावा धावफलकावरती येतात. काय अप्रतिम फलंदाजी केली जाते कारण की सुपर 11 संघाला माहिती आहे की आजचा सामना जिंकावाच लागेल. जर का इथून पराभव त्यांच्या वाटेला आला तर या स्पर्धेमधून मात्र त्यांना बाहेर व्हावं लागेल. जो स्वप्न त्यांना पाहिला होता त्या स्वप्नांना मात्र कुठेतरी त्यांना तोडावं लागेल. जर का या स्वप्नांना भरारी द्यायची असेल तर हा सामना जिंकावा लागेल. अगदी 50 धावा ते 55 धावा स्कोर कार्ड वरती लावाव्या लागतील. 5 षटकांचा सामना, दुसरा षटक मार्गस्थ आणि गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज आहे नक्कीच कमलेशने सकाळच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी देखील केली होती आणि तितकीच चांगली फलंदाजी देखील केली होती. यावेळी पहा पुन्हा एकदा चांगला मारा करत असताना खरं गोलंदाजी केली जाते आणि 1+1 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जुळली जाते आणि या 2 धावांच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती येतात.
आणि क्रिकेटमध्ये आकाश असं म्हटलं जातं की धावा कशाही येवो, धावा येणं गरजेचं असतं आणि या मोफत स्वरूपामध्ये आलेल्या 2 धावा कुठेतरी या गॅलेक्सी स्पोर्ट्स संघाला बॅकफुटवरती घेऊन जाते, कारण की या दोन्ही संघांच्या हातामध्ये गमवायला काहीच नाहीये. आधी दुष्काळ आणि त्यात 13वा महिना अशी स्थिती या दोन्ही संघांसाठी आहे. आणि अशा स्थितीमध्ये या दोन्ही संघांना मात्र चांगला खेळ करावा लागेल. यावेळी फटका चांगला बॅक टू द बॉल खेळला जातोय कार्पेटच्या सहाय्यानं, परंतु क्षेत्ररक्षक पहा किती चाणक्य किती चपलाईनं चेंडूवरती येतो, तितक्याच चपलाईनं फेकी देखील करतोय. फक्त आणि फक्त 1 धाव घेण्याची मुभा या दोन्ही फलंदाजांना मिळतीये आणि 1 धावेनं पुन्हा एकदा धावफलक अलगूजरित्या पुढे सरकलं जात आहे. परंतु मुकुंदवरती लक्ष असेल पूर्ण डगआउटचं की मुकुंद काय करेल. मुकुंद समोर फार कठीण प्रश्नपत्रिका आहे, त्याला मात्र सोडवता येईल का, त्याला यावेळी उत्तर द्यायचा प्रयत्न होतोय. परंतु आपण जर विचार केला तर पुन्हा एकदा जेल सुटलं जातंय, दुसरं जीवनदान मिळतंय. फलंदाज मुकुंद याला मात्र या मिळालेल्या जीवनदानाचं सोनं करावं लागेल. क्रिकेटमध्ये संधी फार कमी वेळा मिळते, परंतु संधी ज्यावेळी तुमचं दार खटखटवते त्यावेळी त्या संधीला तुम्हाला ग्रॅब करावं लागतं, स्वीकारावं लागतं, तिचं स्वागत करावं लागतं आणि ते मात्र मुकुंदला करावं लागेल. समाधान चांगली फलंदाजी करतोय, यावेळी पुन्हा एकदा फटका चांगला आहे, चेंडू चाललाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम तटरक्षक आपण पाहू शकाल. काय चांगली फिल्डिंग केली जाते मित्रांनो. आणि गॅलेक्सी स्पोर्ट्सला मल्लाबाई आपल्याला विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे, कारण की आम्हाला प्रत्येक खेळाडूंची नावं माहीत नाहीत. तर बारक्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी आणि 1च धाव मिळते. हा दुसरी धाव घेण्याची मुभा मिळत नाहीये, दोन्ही फलंदाजांना टाइम मिळत नाहीये, कारण की पहिली धाव तितकी क्विक घेतली जात नाहीये. तर का पहिली धाव क्विक घेतली गेली, यावेळी पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू गरंगाळच चाललाय. आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय सर्कलच्या आतमध्ये. आणि पुन्हा एकदा येते 1 धाव आणि 1 धावेनं स्कोर कार्डचा जर का आपण विचार केला, स्कोर कार्डवरती नजर टाकली तर एकूण धावा म्हणजेच 20 म्हणजे माफ करा 21 धावा येतात. दुसरा षटक मार्गस्थ असताना काय अप्रतिम बॅटिंग केली जाते, एकही विकेट गेलेला नाहीये. म्हणजे पार्टनरशिप आपण पाहू शकाल मैदानामध्ये पनपताना दिसते. यावेळी हेलिकॉप्टर उडवायचा होता, प्रॉपर टायमिंग होत नाही, परंतु कार्पेटच्या माध्यमातून चेंडू येतो लॉंग ऑफच्या रिझनमध्ये, थोडंसं मिस फिल्डिंग त्या ठिकाणी, परंतु 2 धावा पूर्ण. आणि या 2 धावेच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आणि अद्याप देखील या षटकाचा जर का विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत, एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पूर्णपणे मी म्हणेन आक्रमण केलं गेलंय समाधान गायकवाड आणि मुकुंदच्या माध्यमातून या गोलंदाज कमलेशवरती. आणि हीच फलंदाजी करायची आहे या फलंदाजाने. यावेळी प्रॉपर टायमिंग, चेंडूला उडवलंय, चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. समाधान गायकवाड ब्रँडर षटकारासाठी. काय अप्रतिम फलंदाजी आहे मित्रांनो. काल याच खेळाडूची बॅट बोलली नाही, काल हाच फलंदाज मैदानामध्ये शांत होता, परंतु आज मी काय आहे, माझी ओळख काय, माझी गुणवत्ता काय, हे मात्र तो सातत्यानं सिद्ध करतानाच्या सामन्यामध्ये, कारण की आजचा सामना फार महत्वाचा आकाश. आणि चला ड्रिंक्स ब्रेक झाला, 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर एकूण धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 29 धावा, म्हणजे जवळपास 10.00 सरासरीनं पाठलाग केलं जातं प्रथम फलंदाजी करत असताना आकाश. आणि समाधान गायकवाडचा जर का आपण विचार केला तर कालच्या दिवसामध्ये अगदी शांत खेळ पाहायला मिळाला, कारण की काल मी म्हणेन समाधानचा दिवस नव्हता, परंतु आज मी म्हणेन पूर्ण दिवस त्याच्या बाजूने झुकला जाईल जर का हीच फलंदाजी अगदी या सत्रामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत केली गेली, कारण की आत्मसन्मानाची लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे. आणि जे स्वप्न पाहिलं होतं सुपर 11 संघाच्या बाजूचं नेतृत्व करत असताना त्या स्वप्नाला जर का भरारी द्यायची असेल तर मात्र जे उर्वरित 2 सामने आहेत सुपर 11 संघाचे ते मात्र जिंकावे लागतील. परंतु गॅलेक्सी स्पोर्ट्स संघाची तीच अवस्था आहे, त्यांना देखील 2 मधून 2 सामने जिंकायचेच आहेत जर का या स्पर्धेमध्ये आपला प्रवास चालू ठेवायचा असेल. दोन्ही संघांच्या ज्या प्रवासामध्ये त्या रस्त्यावरती जितके काटे आहेत ना त्या काट्यांवरती चालून मात्र त्यांना प्रवास पूर्ण करायचा आहे. आणि प्रवास पूर्ण करत असताना मात्र हरायचं नाहीये, झुकायचं नाहीये, लढत राहायचं. जे काही वादळी तुफान तुमच्या प्रवासामध्ये येईल त्याला देखील तुम्हाला टक्कर देऊन पुढे चालत राहायचं. आणि जर का ती भूमिका घेऊन तुम्ही मैदानामध्ये खेळ दाखवलात, पूर्णपणे कमिटमेंट दाखवली, लढाई दाखवली, जिद्द दाखवली आणि चिकाटी दाखवली तर नक्कीच तुम्ही विजयीपद मिळवू शकता. दोन्ही संघांना नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील त्यांच्या उर्वरित सामन्यांसाठी आणि या चालत्या सामन्यासाठी देखील, कारण की दोन्ही संघांची ही अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही संघांना कंपल्सरी सामने जिंकायचे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो किंवा कोणताही खेळ असो, कुठल्या तरी एका संघाला पराभव व्हावा लागतो तेव्हा पुढे जाऊन ना एक संघ विजयी होतो.
आणि जोपर्यंत एक संघ हरत नाही तोपर्यंत दुसरा संघ कधीच विजयी होऊ शकत नाही. आणि तेच आपण पाहता मैदानामध्ये दोन्ही संघ झुंज देतात. यावेळी पुन्हा एकदा फलंदाज शफल झाले. मोठा फटका खेळायचा होता क्रॉस झाला परंतु टायमिंग जुळत नाहीये. पहा मुकुंद वारंवार त्याच चुका करतोय. समाधानची बॅट मैदानामध्ये तळपली जाते आणि मुकुंदला फक्त सिंगल्समध्ये डील करून समाधानला स्ट्राईकवरती आणण्याचं काम पूर्ण करायचं की जितके चेंडू समाधान खेळेल तितके मात्र हा सुपर 11 संघ मजबूत स्थितीमध्ये येईल. तर आपण पाहू शकाल अर्जुन नामक गोलंदाज हा मात्र गोलंदाजीच्या बोल्यावरती सज्ज झाला. एक 15 ते 16 पावलांचं रनअप आहे. लेदरचा क्रिकेट नक्कीच या माध्यमातून पाहायला मिळत असते या खेळाडूच्या. तोच खेळाडू असं टेनिसच्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ करतो. यावेळी चेंडू आकाशात होता. गोलंदाज झेल खाली. झेल पूर्ण होईल का? नक्कीच या झेलची किंमत माहिती आहे. समाधान द बिग मॅन बॅक टू द पवेलियन. पहिला मोठा झटका आपण पाहू शकाल समाधान गायकवाडच्या रूपामध्ये. तर नक्कीच कुठेतरी चूक झाली. प्रश्न नक्कीच पडला असेल समाधान याला. गरज होती का या फटक्याची? आणि नक्कीच गरज होती कारण की स्कोअर कुठेतरी थोडंसं थांबलं होतं. त्याला नक्कीच भरारी द्यायची होती. वेग वाढवायचा होता. ड्रायव्हिंग सीटवरती बसून तो नक्कीच चांगली ड्रायव्हिंग देखील करत होता परंतु ऐन वेळी त्याला ब्रेक मारता आलं नाहीये आणि न मारण्यामुळे आपण पाहू शकाल दुर्घटना झाली आहे. फलंदाज बाद झालाय. समाधान गायकवाड स्वतः संघनायक का लीड करत होता. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट साइड परंतु ती पारी मात्र कुठेतरी संपुष्टात आली. अप्रतिम गोलंदाजी केली जाते अर्जुनाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीचा विश्वास त्याच्यावरती दाखवला होता त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी केली जाते. यावेळी स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमा रेखा पार. खणखणीत दणदणीत मुकुंदचा येतो चौकार. तर चौकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 34. नो डाऊट 34 धावा धावफलकावरती येतात. अद्याप देखील 4 चेंडूंचं माफ करा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती आली सिंगल. तदनंतर समाधान गायकवाडचा मिळवलेला विकेट आणि तदनंतर आलेला चौकार आणि मुकुंद देखील आपली ओळख दाखवतोय. या सामन्यामध्ये 2 जीवनदान मिळाले होते. तदनंतर केलेला कमबॅक पहा काय फलंदाजी करतोय. यावेळी दिशाने गोलंदाजी कुठेतरी फलंदाजाच्या दूर ठेवलं जाते चेंडूला अर्जुनाच्याकडनं कारण की चौकार आलाय आणि चौकार आल्यानंतर प्रत्येक गोलंदाज हा मात्र कमबॅक करण्याची वाट पाहत असतो. त्याला कमबॅक करायचं असतं आणि कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण जर विचार केला तर खराब चेंडूची सांगता म्हणजे पुन्हा एकदा मोफत स्वरूपाची धाव येते. म्हणजे मानसिक दडपण आपण पाहू शकाल गोलंदाजावरती आहे कारण की समाधान गायकवाड बाद झाल्यानंतर देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळते आणि हेच तर क्रिकेट आहे. 11 खेळाडूंना पूर्ण कमिटमेंट दाखवावं लागतं. प्रयत्न करावे लागतात. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू चाललाय लेग बाईटच्या माध्यमातून घोषित रिझनमध्ये 1 धावेसाठी. आपण जर विचार केला या मैदानाचा तर नैसर्गिक अडथळा असल्यामुळे फक्त आणि फक्त आपल्याला चौफेर मैदान पाहायला मिळत नाहीये. जर आपण ऑफसाईडचा विचार केला आणि स्टंपांच्या मागचा विचार केला तर तिथे डिक्लेअर झोन घोषित केला म्हणजे 1 धाव फक्त तुम्हाला मिळेल जर का चेंडू त्या रिझनमध्ये गेला. आणि तुम्हाला जर का मोठे फटके मारायचे असतील तर तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर पासून तर मिड विकेटपर्यंत या एरियाला टार्गेट करावं लागेल आणि ते फलंदाज करेल का मुकुंद. यावेळी पुन्हा एकदा चांगला देखणा फटका पुस्तकी फटका येतो. क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडूची उचल आणि परत फेकी करेल त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेच्या मदतीने एकूण धावा धावफलकावरती लागल्या जातात 38 धावा धावफलकावरती येतात आणि असती का होईना तर धावफलक हा पुढे सरकत चाललाय आणि ठेंबे ठेंबे तलेसाचे हे आपण भूमिका पाहू शकाल या सुपर 11 संघाच्या माध्यमातून. चौकार नव्हे तर फक्त सिंगल आणि डबलमध्ये देखील ते धावा एकवट देतात कारण की माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती धावसंख्या येणं गरजेचं आहे आणि मुकुंद मात्र चांगली फलंदाजी करतो. सलामीला आलेला फलंदाज आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा देखणा फटका परंतु नैसर्गिक अडथळा असल्यामुळे आपण पाहू शकाल त्या ठिकाणी मिळतात 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने 40 धावांचा पल्ला गाठला जातोय सुपर 11 संघाच्या बाजूनं. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. एकूण 40 धावा धावफलकावरती येतात म्हणजे 10.00च्या सरासरीने अद्याप देखील धावसंख्येचा पाठलाग केला जातोय. शेवटचा षटक शिल्लक आहे. संघनायक कोणावरती विश्वास दाखवेल? कोण असेल तो गोलंदाज जो शेवटचा षटक हाताळेल कारण की दादू सारखा फलंदाज म्हणजेच हर्षल हा देखील मैदानामध्ये दाखल झाला 3ऱ्या क्रमांकासाठी आणि 1ल्या क्रमांकाचा फलंदाज मुकुंद हा देखील अद्याप खेळ करतोय मैदानामध्ये. दोघांमध्ये झालेली आहे पार्टनरशिप एक मोठी पार्टनरशिप जिला ब्रेक थ्रू मिळालं गेलं अर्जुनाच्या माध्यमातून त्याने समाधानचा विकेट मिळवला परंतु मुकुंद आणि दादू हे दोघं देखील चांगला खेळ करतात. दादूला अद्याप देखील स्ट्रायकॅनवरती येण्याचा मान मिळाला नाही परंतु या शेवटच्या षटकामध्ये प्रथमच त्याला या सत्रामध्ये स्ट्रायकॅनवरती येण्याचा मान मिळतोय. एकूण 40 धावा धावफलका 39 धावा झाल्या.
अरे मैंने ये नहीं तर नक्कीच टोटल 40 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. 38 होत्या, त्यावर आल्या 2 धावा. तर टोटल 40 धावा आपण पाहू शकाल स्कोर कार्ड वरती लागले जातात. थोडंसं ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम झाला खेळाडूंच्या. आणि या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू टाकला जातो गोलंदाज रोहित याच्याकडनं आणि पहिल्या चेंडूवरती येते 1 धाव आणि 1 धावेच्या मधून 41 धावा धावफलकावरती लागल्या जातात. यावेळी मुकुंद पुन्हा एकदा आपल्यामधला क्लास दाखवतोय, पण तो 1 धाव काय रोखू शकत नाही आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आणि एका धावेने जर आपण विचार केला तर 42 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आणि आकाश अवघे 4 चेंडू शिल्लक आहेत. त्या सुपर 11ला मोठी फटकेबाजी करावी लागेल. ड्रायव्हिंग सीटवरती बसून टॉप गिअर टाकून आपल्या या स्कोर कार्डचा जो वेग आहे आणि फलंदाजी जो वेग आहे तो देखील वाढवावा लागेल, कारण की तुम्हाला सामना काही करून जिंकायचा आहे आणि गॅलेक्सी स्पोर्ट्स संघ देखील तितकीच मेहनत करणार आहे, तितकंच आत्मसमर्पण दाखवणार आहे. यावेळी फटका चांगला आहे, चेंडूला उडवलंय मैदानाच्या बाहेर, सीमारेषे पार. ICPLचा येतोय ब्रँडेड षटकार. गरज होती आणि म्हटलं होतं आकाश की वेग वाढवावा लागेल आणि नक्कीच माझे शब्द हर्षलच्या कानावरती पडले आणि लगेचच 6 धावांसाठी तो शॉट खेळतोय आणि येतच 6 धावा. या 6 धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या 48 लागली जाते स्कोर कार्ड वरती. काय फलंदाजी केली जाते जर का ही सुपर 11 टीम कालच्या दिवसामध्ये जर का असा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं असतं तर नक्कीच एक वेगळी टीम आपल्याला पाहायला मिळाली असते आजच्या दिवसामध्ये. परंतु आज चांगला कमबॅक पाहायला मिळतोय, चांगली फलंदाजी पाहायला मिळतं, चांगला कॉर्डिनेशन पाहायला मिळतं. यावेळी घुटना टेक तमाशा देख असा शॉट खेळायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा डॉट या चेंडूची होती सांगता मैदानामध्ये. वारंवार जर आपण या षटकाचा विचार केला तर कधी गोलंदाज हा लढा जिंकला जातो तर कधी फलंदाज, परंतु या चेंडूवरती गोलंदाज आपली ओळख काय हे दाखवून देतो, कारण की षटकार आल्यानंतर आपल्यामधलं व्हेरिएशन दाखवून डॉट या चेंडूची समाप्ती करतोय. यावेळी फटका चांगला आहे, मनगटी वापर, चेंडूला भिरकावून लावले मिड विकेटच्या डोक्यावरनं, चेंडू आउट ऑफ द पार्क फॉर द विकेट. तर चला चेंडू पुरवायचे आहेत मैदानामध्ये. काय फलंदाजी केली जाते, एक छोटंसं कॅमिओ पाहायला मिळालं हर्षलचं शेवटच्या या षटकामध्ये आणि काय चांगलं खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं आकाश, कारण की अगदी गरज असताना 3 चेंडूंमध्ये 2 षटकार येतात या फलंदाजांच्या बॅटमधनं आणि हीच गरज आहे. काल कुठेतरी हा संघ मागे सरकला होता, परंतु आजच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला ज्या पद्धतीची सुरुवात होती त्या पद्धतीचा अंत पाहायला मिळेल का, कारण की काय फलंदाजी केली जाते. जर का आपण धावसंख्येचा विचार केला तर 54 धावा म्हणजे 50 धावांचा पल्ला गाठला जातोय सुपर 11 संघाच्या बाजूनं. शेवटचा चेंडू असेल नक्की शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुल करायचा होता, परंतु फलंदाज हर्षल मोठा फटका केल्याच्या नादामध्ये झालाय बाद. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये घेतलं जातंय झेल. एकूण 54 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 5 षटकाच्या समाप्ती अखेर 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा या गॅलेक्सी स्पोर्ट्स संघाला. तर घेतलेल्या कर्जाची कशा पद्धतीने परतफेड केली जाईल आकाश, तर याचा धावतो ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती कलंबोलीचा एक गोड आवाज, ज्यांनी कलंबोली नव्हे तर पूर्ण मुंबई पट्ट्यामध्ये देखील आपल्या कलंबोलीचं नाव रोशन केलं समालोचनाच्या माध्यमातून. तोच आकाश पुन्हा एकदा येतो मायक्रोफोन वरती. तर थँक्यू अनिकेत. आपण आज ऐकलं तर आमचे अनिकेत मोरे यांची एक मधुर वाणी. इसके बाद होने वाला मुकाबला मायरा स्पोर्ट्स बनाम ईजान वॉरियर्स. दोनों ही कप्तान से गुजारिश होगी टॉस के लिए आना है, फटक से जल्द टॉस के लिए आना है. प्रेजेंटेशन बॉक्स में इनिंग ब्रेक है. ईजान वॉरियर्स और मायरा स्पोर्ट्स.
तर नक्कीच चला विनंती असेल मायरा स्पोर्ट्सचे कर्णधार साजिद आणि त्यानंतर इजान वॉरियर्सचे कर्णधार आदिल भाई, दोनों कप्तान से गुजारिश है, चलिए आ जाइए। हमारे मेहमान यहाँ पर आ चुके हैं। सन्मानित श्री प्रतीक जी देशमुख साहब, इनका यहाँ पर शुभागमन हुआ है आयोजकों की तरफ से। आईसीपीएल प्रीमियर लीग 2022 के सीजन 2 में आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। तो चलिए कप्तान साजिद, मायरा स्पोर्ट के साजिद और आदिल भाई, आपसे निवेदन है, प्रेजेंटेशन बॉक्स में हमारे मेहमान आ चुके हैं, टॉस के लिए आपको भी आना है। तो बिल्कुल देख सकते हैं आप हमारे प्रेजेंटेशन बॉक्स में हमारे तुषार जी पाटिल साहब होंगे, प्रतीक जी देशमुख, इनके हाथों से टॉस किया जाएगा अगला मुकाबले का। मायरा स्पोर्ट्स क्लब कलम्बोली बनाम इजान वॉरियर्स। एक जबरदस्त लड़त यहाँ पर देखने मिलेगा अगला मुकाबला। कॉल इज अ टेल हेड। मायरा स्पोर्ट्स ने टॉस जीता है, डिसीजन बॉलिंग। गेंदबाजी का फैसला किया है। दूसरे मुकाबले में हार करना पड़ा था, यहाँ पर कितना टारगेट पर रोकने की कोशिश होगी? टारगेट तो कुछ फिक्स नहीं है क्योंकि कल 60 रन मार के हमारे बॉलरों ने थोड़ा सा नाराज़ किया, पर कोई नहीं, पहला मैच हम लोग बहुत अच्छा जीते। 30 रन जहाँ पे हमारे बॉलरों ने डिफेंड किया, वो भी सबसे अच्छी टीम थी वहाँ पे, पीएस स्पोर्ट्स आईसीपीएल की टॉप टीम में वो आती है, उसको हमने रोका। और उसके बाद कहीं ना कहीं हमारे बॉलर थोड़ा बैकफुट पे गए। दीपक की बहुत अच्छी बल्लेबाजी, अच्छा रन खेला उसने, अच्छे मैचेस, मतलब वन साइड लेके गया वो, 2 ओवर में 40 रन मार के गया, अपनी टीम को अच्छा प्लेटफॉर्म दिया उसने। अभी ये मैच में हमारा रहेगा करके इनको कम से कम जितना रोक सके उतना रोके हम लोग। इस पिछले वर्ष की डिफेंडिंग चैंपियन के सामने ये मुकाबला है, तो लाइनअप वगैरह चेंज करेंगे या वही लाइनअप के साथ इस बार फिर मैदान पर उतरना होगा? टीम बड़ी है तो थोड़ा सा चेंजअप रहेगा क्योंकि आदिल भाई है सामने, खुद टीम में खेलता हूँ, बस ये 3 दिनों के लिए अपोजिट में है मेरे, अदरवाइज मैं भी पंक्स में ही खेलता था साथ में। पर देखेंगे अभी ये जो मैच है, डू एंड डाई जो होगा। बिल्कुल प्रीमियर लीग एक मैत्रीपूर्ण लड़त, हम सब 200 टीम एक मैत्रीपूर्ण लड़त कर रहे हैं। चलेंगे, हमारे आयोजक भी हैं और साथ ही साथ अगला मुकाबला में कैप्टन भी है। तो बिल्कुल कोई नहीं, कांग्रेचुलेशन, बेस्ट ऑफ लक दोनों ही टीमों को अगले मुकाबले के लिए। मायरा स्पोर्ट्स ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी का फैसला किया है और आमंत्रित किया है इजान वॉरियर्स को बल्लेबाजी के लिए। तो चलिए दूसरे सत्र में ले चलते हैं। पहली गेंद कमलेश ने किया है विकेट, गेंद के नीचे खिलाड़ी और गेंद यहाँ पर पैर शायद बाउंड्री लाइन पे लग गया है और यहाँ पर 6 रन। ये नसीब का चक्का आता हुआ, यहाँ पर मुकेश मौजूद थे, जज नहीं कर पाए, थोड़ा सा लड़खड़ा है और पैर लाइन पर। तो पहली गेंद पर मिलता हुआ 6 रनों का इजाफा स्कोर कार्ड के ऊपर टीम गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कलम्बोली। तो बढ़िया यहाँ पर शुरुआत कही जा सकती है। पहली गेंद कोशिश थी यहाँ पर कि यहाँ पर अच्छा कैच लपका जाए, लेकिन वहाँ पर थोड़ा सा फब्बल हुए। कोई गैलेक्सी स्पोर्ट्स दोनों ही टीमों के लिए न्यू बचाने के लिए ये मुकाबला होगा। इस बार स्लो रन प्रति का गेंद जा रहा है, यहाँ पर फेंका गया, जब तक खिलाड़ी आएंगे गेंद के ऊपर, यहाँ पर अरविंद गुप्ता यहाँ पर रनआउट के स्वरूप में मैदान के बाहर। पहला झटका लगता हुआ यहाँ पर गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कलम्बोली को। यहाँ पर अच्छी फील्डिंग का मुजाहरा वहाँ पर किया गया खिलाड़ी के माध्यम से, काफी बढ़िया थ्रो, वहाँ पर किसी प्रकार की गलती नहीं की गई। वहाँ पर अरविंद गुप्ता को इसका खामियाजा भुगतना पड़ेगा, मैदान के बाहर होना पड़ा बाहर। पहला झटका, पहला विकेट टीम गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कलम्बोली। तो यहाँ पर 55 रनों का लक्ष्य का पीछा करने उतरी टीम गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कलम्बोली अपने तीसरे मुकाबले में। आने वाला मुकाबला कितना संघर्षमय होगा ये देखना होगा, क्योंकि इस मुकाबले के बाद सभी टीमों के लिए हर एक मुकाबला डू एंड डाई का होगा, करो या मरो।
इस प्रतियोगिता में 2022 के सीजन 2 में ये चमचमाती ट्रॉफी अपने नाम करने के लिए आपको संघर्ष करना होगा, लड़ना होगा, जूझना होगा। समाधान गायकवाड़ एक अच्छे लय में थे। आज सुबह के सत्र से लाइनअप वगैरह चेंज थी। यहाँ पर आज के दिन में सुपर 11 की एक अच्छी स्थिति में 55 रनों का टारगेट सेट किया है टीम गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कलम्बोली के लिए। पिछला मुकाबला 6 गेंदों में 18 की आवश्यकता थी, जिस वक्त गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कलम्बोली वर्सेस एसके मोबाइल स्पोर्ट्स क्लब कलम्बोली में 1 गेंदे 2 रनों तक ये मुकाबले को ले गया था रोमांच। लेकिन उसके बाद आखिरी क्षणों में अनूप तिवारी की वो लाजवाब बल्लेबाजी कौन भूल सकता है। कैश प्राइजेस, मैन ऑफ द मैच के पुरस्कार से भी नवाजा गया था वो खिलाड़ी। कहीं ना कहीं एक अच्छी स्थिति में एसके मोबाइल स्पोर्ट्स क्लब कलम्बोली 2 मुकाबले जीतकर, और इसके बाद हुआ मुकाबला फोर्स फिटनेस बनाम तो नए बल्लेबाज चांद बीच मैदान के ऊपर। हर्षल गेंदबाजी मार्ग पर यहाँ पर थोड़ा सा लड़खड़ाते हुए। इंटर कॉलोनी प्रीमियर लीग का आज ये दूसरा दिन, पहला दिन समाप्त कल के दिन में हुआ जहां पर 7 मुकाबले खेले गए, और कल का पेंडिंग मुकाबला आज एक खेलने के बाद आज के दिन का ये तीसरा मुकाबला का। इस बार लेग साइड के रीजन में खेला गया स्ट्रोक, खिलाड़ी वहां पे मौजूद, गेंद इस बार का ये फ्लैट 6 रनों के लिए। बिल्कुल अंपायर डिसीजन इज 6, तो 6 रनों के लिए आता हुआ ये स्ट्रोक काफी बढ़िया, काफी दमदार स्ट्रोक यहां पर जड़ा है कमलेश ने। फिर एक बार हर्षल गेंदबाजी मार्ग पर, बल्लेबाज कमलेश के लिए थोड़ी सी दूर फेंकी हुई गेंद थी, चकमा देने की कोशिश थी, लेकिन यहां पर बल्लेबाज ने मैं सम्मान दिया उस गेंद को। डिक्लेयर जोन में टेके लिए 1 रन का इजाफा स्कोर कार्ड के ऊपर होता हुआ 13 रन, 4 गेंदों के बाद 13। यहां पर देख सकते हैं बार बार फील्डिंग में फेरबदल की जा रही है। अंपायर आपके पास 30 मिनट है, 31वें मिनट में आपको पेनल्टी दे देनी है 2 रनों की, आपको पूरी अथॉरिटी है। न्यूट्रल अंपायर है यहां पर, तो बिल्कुल काफी बढ़िया। तो चलिए गेंदबाजी में आपका पुनः एक बार हर्षल, इस बार लोअर फुल टॉस का गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन गेंद आउट ऑफ द पाथ, इनटू द फेंस 6 रनों के लिए। काफी दमदार स्ट्रोक यहां पर देखने को मिला। और यहां पर चांद देखिए, यहां पर जबरदस्त स्ट्रोक जड़ते हुए, वहां पर मुकेश जरूर थे लेकिन उनके सर के ऊपर से निकल गई गेंद, हाइट से थोड़ी सी ऊपर थी। 6 रनों का खामियाजा भुगतना पड़ा। यहां पे दोनों ही टीम एक दूसरे को चुरस देती हुई, संघर्ष देती हुई, लड़त देती हुई बीच मैदान के ऊपर। एक तरफ समाधान गायकवाड़ थे तो दूसरी तरफ कमलेश और चांद यहां पर 4 चांद लगाते हुए स्कोर कार्ड के ऊपर। 5 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। इसके बाद होने वाला मुकाबला मायरा स्पोर्ट्स क्लब कलम्बोली बनाम इजान वॉरियर्स स्पोर्ट्स क्लब कलम्बोली। एक तरफ होंगे आदिल भाई, एक तरफ होंगे साजिद। तो बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स से हमने जावला भाई, एक दिलखुश इंसान, हंसमुख चेहरे पर खुशी, लगातार 2 मुकाबले जीतने के बाद कहीं ना कहीं मनोबल उच्च स्तर पर जरूर होगा। चलिए अगली गेंद अर्ज की चांद के लिए। इस बार चांद को महज तारे दिखे, चांद पर गेंद को पहुंचा नहीं पाए। यहां पर बधाइयां मिलती हुई हमारे जावला भाई को लगातार 2 मुकाबले में जीत प्रस्थापित करने पर। बिल्कुल वो भी क्यों ना, एक मैत्रीपूर्ण लड़त हम बीच मैदान पर 10 टीमों के बीच खेल रहे हैं, किसी भी टीम ने इसे पर्सनली नहीं लेना है बिल्कुल भी। क्रिकेट को क्रिकेट की जगह पर ही खेलना है, क्रिकेट की तरह खेलना है, और उसी प्रकार का क्रिकेट बीच मैदान के ऊपर चलता हुआ गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कलम्बोली बनाम सुपर 11 स्पोर्ट्स क्लब कलम्बोली। पचपन रनों का पीछा करने उतरी टीम यहां पर। ओह, थैंक यू जावला भाई, जावला भाई की तरफ से एक 100 रुपए की इनामी राशि। यहां पर गेंदबाज नई गेंदबाज करण अपनी टीम की खाती की तरफ से दूसरी और अपनी वैयक्तिक पहली ओवर लेकर आते हुए करण थोड़ी सी फील्डिंग में फेरबदल जरूर करते हुए। यहां पर समय ज्यादा नहीं लेना है, अंपायर के हाथ में पूरा समय दिया गया है। 31वें मिनट पे अंपायर आपको बख्शेंगे नहीं,
अगर आप एक अच्छा क्रिकेट खेलना चाहते हो तो टाइम पास बिल्कुल भी नहीं करना है। ग्राउंड के ऊपर एक कड़कती धूप है, एक ही जगह पर खड़े रहकर कंपायर्स को मेहनत करनी पड़ रही है। तो चलिए गेंदबाजी मार्ग पर करण दूसरी ओवर की पहली गेंद सामना करेंगे बल्लेबाज कमलेश, जिनके बल्ले से 2 बड़े छक्के देखने को मिले थे। इस बार लेग साइड के रीजन में खेला गया स्ट्रोक समाधान गायकवाड़ जब तक गेंद के ऊपर आएगा, थोड़ा सा फंबल हुआ, मिसफील्ड हुई, वहां पर एक रन आसानी से पूरा किया और देखते ही देखते चालाकी के साथ दूसरा रन भी यहां पर कंप्लीट कर लिया गया। तो काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच में, जिसका फायदा उठाया और यहां पर 2 रन मुकम्मल किए स्कोर कार्ड के ऊपर। तो यहां पर कमलेश जरूर चाहेंगे ज्यादा से ज्यादा देर विकेट पर समय बिताना, क्योंकि जितनी देर विकेट पर समय बिताएंगे इस मुकाबले को अपनी पकड़ में लाया जा सकता है। 2 मुकाबले में हार का सामना करना पड़ा है, जीत का आगाज इस मुकाबले में कोई एक टीम जीत के साथ आगाज करेगी, किसी का जीत के साथ श्री गणेश होगा इस संपूर्ण प्रतियोगिता में। वो सुपर 11 होगी या गैलेक्सी, आने वाला समय जरूर बताएगा। तो बिल्कुल यहां से रनआउट का मौका बन सकता था, लेकिन चांद अपने कॉपिंग क्रीज में वापस लौटे सेफ। गेंदबाजी मारकर पुनः एक बार करण, काफी बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। हालांकि पहली गेंद पर 2 रन जरूर चुराए गए थे, लेकिन उसके बाद कमबैक करने की कोशिश यहां पे डॉट कराई गई गेंदबाज करण के माध्यम से कमलेश को। तो ये बैटल करण वर्सेस कमलेश के बीच चलता हुआ यहां पर बीच मैदान के ऊपर। इस बार लोअर फुल टॉस गेंद हवा में गेंद है, गेंद के नीचे गया समाधान गायकवाड़ की थोड़े से नो मैन जोन में लैंडिंग करती गेंद, वहां पर 1 रन आसानी से पूरा किया और देखते ही देखते दोनों बल्लेबाजों ने दूसरे रन भी मुकम्मल कर लिए स्कोर कार्ड के ऊपर। काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच में। कड़कती धूप में इस प्रकार का रन लेना काफी मुश्किलात भरा होता है, लेकिन यहां पर आपको संघर्ष करना होगा। 55 रनों का जो लक्ष्य है उसे पार करने के लिए आपको संघर्ष लगातार करते रहना होगा मैदान के ऊपर। किसी टीम को जीत के साथ शुरुआत करना है, वो कौन सी टीम होगी आने वाला समय बताएगा। करें एक बार फिर गेंदबाजी मार्ग पर कमलेश के लिए, फिर एक बार यू मिस इट, आई डेफिनेटली हिट, यहां पर टिट फॉर टैट, यहां पर काफी बढ़िया गेंदबाजी, गेंद सीधा स्टंप्स पर लगी, यहां पर कमलेश की पारी का होता हुआ अंत। काफी बढ़िया गेंदबाजी, काफी बढ़िया कमबैक, कभी बल्लेबाज तो कभी गेंदबाज लगातार यहां पर संघर्ष करता नजर आया। टीम की टोटल रन संख्या 23 रन, काफी बढ़िया कमबैक यहां पर करण के माध्यम से देखने को मिलता हुआ। यहां पर गेंदबाजी काफी लय भरी इस वक्त बीच मैदान के ऊपर चलती हुई, कहीं ना कहीं आज कमान किसी और के हाथ में जरूर दिखती हुई, क्योंकि पंकज अनुपस्थित है, उनके जगह पर कोई और खेलता हुआ मैदान पर किसी और खिलाड़ी को मौका दिया गया है। और आज ओपनिंग जोड़ी जो सलामी की जोड़ी थी वो भी लाइनअप कुछ अलग थी, जिस वजह से काफी बढ़िया स्कोर कार्ड यहां पर रखा गया। काफी बढ़िया टारगेट यहां पे सेट किया गया टीम गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कोलंबोली के लिए। तो चलिए नए बल्लेबाज करण की अगली गेंद, लोअर फुल टॉस गेंद हल्के हाथों से खेला, वहां पर खिलाड़ी जब तक हर्षल आएंगे गेंद के ऊपर, दोनों बल्लेबाजों ने महज अपना अपना छोर बदला और 1 रन मुकम्मल किया स्कोर कार्ड के ऊपर। तो बिल्कुल ऋषि प्रतिष्ठा, बिल्कुल टाइम पास नहीं करना है सर। 31वें मिनट में आपको पूरा समय आपके पास, क्या पेनल्टी दे सकते। तो चलिए करण गेंदबाजी मार्क कर रहा, बल्लेबाज चांद के लिए नए बल्लेबाज ऋषि परदेशी का साथ देने के लिए स्लोअर प्रति का गेंद देखिए, चकमा वेरिएशन, गति परिवर्तन यहां पर बीच मैदान के ऊपर करण के माध्यम से देखने को मिलता हुआ। यहां पर चांद जैसे बल्लेबाज को डॉट कराया गया, आखिरी गेंद थी, यहां पर डॉट करने के बाद रन संख्या वहीं पर थमी हुई 24, 2 ओवर की समाप्ति के बाद। आने वाली 30 गेंदें जीत के लिए, सॉरी गेंदें और जीत के लिए 31 रनों की आवश्यकता। तो 12 प्लेयर नहीं है इधर पे, जिसको जितना मालूम उतना ही बता दो। सबको नहीं बताएगा, मैं सांगा सर।
तो बिल्कुल चलिए ऋषि प्रदेशी होंगे स्ट्राइक एंड पर नए गेंदबाज समाधान गायकवाड़। नए गेंदबाज समाधान गायकवाड़ गेंदबाजी मार्ग पर जरूर नजर आएंगे टीम के खाते की तरफ से तीसरी और अपने व्यक्तिगत पहली ओवर लेकर आते हुए। बल्लेबाजी क्रम में काफी बढ़िया प्रदर्शन के माध्यम से देखने को मिला पहले सत्र में। इस बार ऋषि परदेशी हवा में गेंद मिस टाइमिंग स्ट्रोक, हवा गेंद के नीचे खिलाड़ी समाधान गायकवाड़ खुद के फॉलो थ्रू में मिलता हुआ ये सफलता समाधान गायकवाड़ को पहली गेंद पर। ऋषि परदेशी बैक टू द पवेलियन। यहाँ पर गैलेक्सी स्पोर्ट्स को लिखता हुआ एक के बाद एक झटका, कहीं ना कहीं आज संपूर्ण दिन में झटके पर झटके लगे हैं गैलेक्सी टीम को। गेंदबाजी से हो बल्लेबाजी से हो, पहले बल्लेबाजों ने झटका दिया अच्छा परफॉर्मेंस देकर, फिर गेंदबाजों ने झटका दिया अच्छी गेंदबाजी कर, लेकिन फिर झटका दिया खिलाड़ियों ने खराब फील्डिंग कर। लेकिन काफी झटकों पे झटके गैलेक्सी टीम को इस प्रतियोगिता में लगे हैं। लेकिन आने वाला समय बताएगा कि किसकी जीत के साथ आगाज होगी, सुपर 11 या गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कोलंबोली। नए बल्लेबाज गोलू मैदान के ऊपर साथ देने के लिए चांद का। समाधान गायकवाड़ की दूसरी गेंद बल्लेबाज चांद के लिए। इस बार लोअर फुल टॉस गेंद अलॉन्ग द कारपेट खेला गया स्ट्रोक, जब तक खिलाड़ी गेंद के ऊपर आएंगे एक रन आसानी से पूरा किया। वहां पर थोड़ा सा फंबल हुए खिलाड़ी, देखते ही देखते उसका फायदा उठाया दोनों बल्लेबाजों ने, 2 रन मुकम्मल किए स्कोर कार्ड के ऊपर। तो इसी 2 रनों के साथ रन संख्या स्कोर कार्ड पे 26 रन। समाधान गायकवाड़ अगली गेंद इस बार लॉन्ग साइड की दिशा में खेला गया। यहाँ पर खिलाड़ी अर्शद जब तक गेंद के पास पहुंचेंगे, गेंद सऊदी के हाथों में समाई 4 रनों के लिए। बाउंड्री लाइन के बाहर फील्डिंग कर रहे थे सऊदी, उनके हाथों में गेंद गई, यानी कि 4 रनों का इजाफा स्कोर कार्ड में होता है। इसी 4 रनों के साथ रन संख्या 30 के पायदान पर। समीकरण अब जीत के लिए 25 रनों की आवश्यकता होगी टीम गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कोलंबोली। 15 गेंदे 25 की आवश्यकता। चांद जब तक मैदान पर है चांद तारे दिखाने का दमखम रखते हैं। क्या बल्लेबाज चांद यहां से चांद तारे दिखाएंगे। 15 गेंद 25 की आवश्यकता, 10 रन का अंतर किस तरह पूरा करेंगे ये दोनों बल्लेबाज। दमखम है चांद में कि बड़े स्ट्रोक चढ़ सकते हैं। एक बड़ा स्ट्रोक इस मुकाबले में दोनों टीम को बैलेंस करेगा। समाधान गायकवाड़ एक बार फिर गेंदबाजी मार्ग पर, सामने है चांद। इस बार थोड़ी सी दूर फेंकी हुई गेंद बल्लेबाज से चकमा देने की कोशिश, गेंद विकेट कीपर दस्तानों में समाई। यहां पर डॉट गेंद आता हुआ टीम गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कोलंबोली के लिए। तो अगला एक हाई वोल्टेज मुकाबला देखने को मिलेगा, दोनों ही टीम के लिए डू एंड डाई का मुकाबला होगा। समाधान गायकवाड़ एक बार फिर चांद के लिए, यहां पर काफी बढ़िया गेंद, यहां पर तेज तर्रार फेंकी हुई गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में, संपर्क बिल्कुल भी नहीं होता हुआ गेंद और बल्ले का किसी भी प्रकार का। और यहां से एक एक डॉट गेंद थोड़ी सी परेशानी का सबक बनती हुई टीम गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कोलंबोली के लिए। फिर एक बार चांद, इस बार खेल दिया है अंपायर के सर के ऊपर से, करण वहां पर मौजूद, यहां पर लगता हुआ एक और झटका टीम गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कोलंबोली को चांद के स्वरूप में। तो नए बल्लेबाज सुरेश मल्ला जगह पर जाएंगे, चांद इनकी जगह पर उन्हें प्रमोट किया गया है। तो चलिए टीम मीटिंग नहीं करना है। समाधान गायकवाड़ गुजारिश है आपसे बार बार, अब यहां से जीत के लिए तो नक्कीच आमचे अजून एक पाहुणे अमरदादा ठाकूर यांचा इथं शुभागमन झाला आहे, तर त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे। इंटर कॉलनी प्रीमियर लीग 2022 पर्व 2। तो चलिए फिर गेंदबाजी मार्ग पर चौथे स्पेल में फिर एक बार करण को लाया गया है। चौथी ओवर की पहली गेंद बल्लेबाज गोलू के लिए। नॉन स्ट्राइक एंड पे बल्लेबाज सुरेश मल्ला। इस बार स्लो गेंद, यहां पर चकमा देने की कोशिश जरूर थी, लेकिन संपर्क बिल्कुल भी नहीं होता हुआ बल्ले का ठीक तरह से। 1 रन मिलेंगे, एक से ज्यादा कुछ नहीं, इसी 1 रनों के साथ संतुष्ट होना पड़ेगा। रन संख्या 31 रन। तो जीत के लिए
थोड़ा सा प्रेशर बनाती हुई टीम सुपर 11 स्पोर्ट्स क्लब कलम्बोली, लेकिन यहाँ से सुरेश मल्ला जिनका बल्ला इस संपूर्ण प्रतियोगिता में काफ़ी शांत रहा है, क्या इस मुकाबले में इनका बल्ला बोलेगा? 24 रनों की आवश्यकता होगी। ग्यारह गेंदों में इस बार स्लो रन प्रति गेंद लेग साइड की दिशा में खेला गया। स्ट्रोक वहां पर मुकेश आए गेंद पे, थोड़ा सा फंबल वहां पे, लेकिन यहां पर महज एक से ज्यादा कुछ भी नहीं मिलेगा। एक रन से होना पड़ेगा संतुष्ट। अब स्ट्राइक पे बल्लेबाज गोलू, गेंदबाज करण, एक चकमा चालाकी भरी गेंदबाजी का प्रदर्शन, लगातार स्लो रन फास्ट गति परिवर्तन बार बार गेंदबाजी के माध्यम से देखने को मिलता हुआ इस ओवर में बल्लेबाजों को रोक कर रखने का काम, कोई बड़ा स्ट्रोक खेलने का मौका नहीं देते हुए यहां पर गेंदबाज करण। गोलू के लिए इस बार एक साइड के रिजर्व में उठाने की कोशिश जरूर थी, लेकिन यहां पर अंपायर से अपील की गई, अंपायर ने पूरी तरह नकारा है यहां पर, यानी कि डॉट गेंद। यहां पर डॉट गेंद आती हुई, एक एक डॉट गेंद टीम गैलेक्सी के लिए एक समस्या कहीं ना कहीं बढ़ाती हुई नजर जरूर आएगी। गेंदबाजी मार्ग पर फिर एक बार कर आना, यहां से अब कमबैक करना होगा, बड़े स्ट्रोक जड़ने होंगे यहां पर। दो बड़े माइटी हिट इस मुकाबले का नतीजा बदल सकते हैं, लेकिन दो बड़े हिट, लेकिन इस वक्त लाइन और लेंथ भटके, दिशा इन गेंदबाजी, व्हाइट बॉल अतिरिक्त के स्वरूप में 1 रनों का इजाफा स्कोर कार्ड पर होता हुआ। इसी 1 रनों के साथ रन संख्या 33 स्कोर कार्ड के ऊपर। 4 विकेट के बाद लॉस ऑफ द 4 विकेट टीम गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कलम्बोली। करण गेंदबाजी मार्ग पर एक बार फिर बल्लेबाज गोलू के लिए, फिर एक बार स्लो प्रति का गेंद यहां पर बैट का किनारा लेके हवा में जरूर गई थी, कुछ देर लहराई थी, वहां पर रनआउट का चांस हो सकता था, डायरेक्ट हिट करने की कोशिश थी, लेकिन दोनों बल्लेबाजों ने 1 रन चुरा लिया और स्कोर कार्ड पर इजाफा 1 रनों का, 34 रन टोटल स्कोर गैलेक्सी। लॉस ऑफ 4 विकेट। तो चलिए मैं गुजारिश करूंगा हमारे मंडप डेकोरेटर्स, अगर मेरी आवाज आप तक जा रही है तो मंच पर आना है। करण गेंदबाजी मार्ग पर एक बार फिर सुरेश मल्ला के लिए इस बार लेक्चर के रीजन में खेला गया स्ट्रोक, काफी बढ़िया कलात्मक स्ट्रोक, उतनी ही अच्छी फील्डिंग का मुजाहरा, हर्षद के माध्यम से बाउंड्री लाइन के समय पे गेंद को रोका, अपनी टीम के लिए 3 रन बचाए। काफी बढ़िया यहाँ पे गेंद फील्डिंग का मुजाहरा हर्षद के माध्यम से देखने को मिला, वहां पर 3 रन बचाए अपनी टीम के लिए। हेलो 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 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। करण गेंदबाजी मार्ग पर एक बार फिर बल्लेबाज गोलू और सुरेश मल्ला, फिर एक बार स्लो रन प्रति का गेंद है, इस बार बैट का किनारा, विकेट कीपर के दस्तानों में गई, परदेशी ने कोई गलती नहीं की, यहां से हटता हुआ एक और झटका टीम गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कलम्बोली को, यहां पर बैट का किनारा चूमते हुए विकेट कीपर के दस्तानों में जा समाई, यहां पर धोखा किया गेंद ने और मौका दिया गेंदबाज को एक सफल साबित होने का एक बार फिर। तो चलिए यहां से एक और झटका, अब सभी का रन 6 गेंदे और जीत के लिए 20 की आवश्यकता। सर तर नक्कीच ज्यांचं शुभागमन यावेळेस मात्र व्यासपीठावरती होतं, आपण पाहतोय सन्माननीय विजय शेठ खानावकरचा विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका साहेबांचं मात्र या ठिकाणी शुभागमन या व्यासपीठावरती नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं होत असताना तर आपल्या मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम। इंटर कॉलनी प्रीमियर लीग 2022 पर्व दुसऱ्यामध्ये ज्या मान्यवरांचं यावेळेस व्यासपीठावरती शुभागमन झालं आपण पाहतोय
पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांचं मात्र शुभागमन या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्या समवेत सन्माननीय राजेशजी टेंबे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. तर या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर नक्कीच आकाश जाऊया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेनं. एकूण धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती विजयासाठी लक्ष आहे 55 धावांचं. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न योवेस आय विल डेफिनेटली हिट यष्ट्यांचा अचूक वेध आणि फलंदाज मात्र बाद. या ठिकाणी दोन ताकदवर संघ गॅलेक्सी स्पोर्ट्स बनाम सुपर 11 या दोन संघादरम्यानची लढत मात्र या मैदानावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आणि त्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती आपल्याला जे मान्यवर यावेळेस उपस्थित पाहायला मिळतात. पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक एक यंग डॅशिंग नेतृत्व खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांचं मात्र शुभागमन या व्यासपीठावरती होत असताना इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जरूर चेंडूच्या खाली येत आहेत. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव ही धावफलकावरती अंकित केली जाते. या एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 37 रन्स ऑन द बोर्ड. तर शेवटचे दोन चेंडू आता मात्र शिल्लक आहेत या षटकातील. यावेळेला डाव्या स्टील सोडून जाणारा चेंडू पंचांच्या दिशेनं वळत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय परंतु अवांतर धावेनं केवळ पराभवाचं अंतर हे नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न असेल. या दरम्यान सन्माननीय सूर्यकांतजी शिंदे साहेब राष्ट्रवादी उपाध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी शुभागमन या व्यासपीठावरती होतंय. तर मान्यवरांचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय अतिथी ज्यांचं शुभागमन सातत्यानं आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतं. आपण पाहत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत इंटर कॉलनी प्रीमियर लीग अर्थातच ICPL 2022 मान्यवरांचं शुभागमन. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न प्लेड ऑन बॅटीचा इनर एज यष्ट्यांचा अचूक वेध आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय आणि हा सामना मात्र जिंकलाय. तर अर्थातच सुपर 11 या संघाला विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. खऱ्या अर्थानं या स्पर्धांच्या आयोजकांचं हे यश आहे की इतक्या मोठ्या संख्येनं विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळेस मात्र आपल्याला व्यासपीठावरती नक्कीच पाहायला मिळतात. आपल्या YouTube स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता या मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय आणि खऱ्या अर्थानं आपला अत्यंत बहुमूल्य वेळ या क्रिकेट स्पर्धांसाठी दिला, आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्व मान्यवरांचं या आयोजक समितीच्या वतीनं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो. क्रिकेट खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांचा आवडीचा खेळ, आवडता खेळ म्हणजेच क्रिकेट आणि या क्रिकेटच्या दैदिप्यमान सोहळ्याला मात्र मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली, आपला अमूल्य वेळ या स्पर्धांसाठी दिला. एक अतिशय नयनरम्य दृश्य, एक अतिशय विहंगम दृश्य यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुपर 11 आणि गॅलेक्सी स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान. या दरम्यान आपण व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अतिथींचा सर्वप्रथम स्वागत सोहळा या ठिकाणी नक्कीच घेणार आहोत. त्यानंतर वळणार आहोत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. तर सर्वप्रथम मी विनंती करतो या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या व्यासपीठावरती उपस्थित पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांचं मात्र आपण यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करायचं आहे. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि ही परंपरा मात्र या आयोजकांच्या माध्यमातून जोपासली जाते. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान मात्र या व्यासपीठावरती होत असताना आपण नक्कीच पाहतोय. प्रमुख आयोजक तुषारजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान या ठिकाणी. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय सूर्यकांतजी शिंदे साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान. राष्ट्रवादीचा आणखीन एक दिग्गज व्यक्तिमत्व यावेळेस मात्र व्यासपीठावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. तर सन्माननीय सूर्यकांतजी शिंदे साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं हा स्वागत सोहळा मात्र या व्यासपीठावरती केला जातोय.
त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय किशोरजी मुंडे साहेब यांचं देखील शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. त्यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान इथे मात्र स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने केला जाईल. किशोरजी मुंडे साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान आपण या व्यासपीठावरती पाहतोय. तर शुभा त्यानंतर आमच्या व्यासपीठावर उपस्थित अनंतजी वारे साहेब यांचं देखील यथोचित उपाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी मात्र या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने केला जातोय. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपला 12th मॅन त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय चंद्रकांतजी खिल्लारी साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने केला जाईल. चंद्रकांतजी खिल्लारी साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी या व्यासपीठावरती नक्कीच केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक प्रमुख आयोजक आपण पाहतोय सन्माननीय ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा स्वागत सोहळा या व्यासपीठावरती संपन्न होत असताना राष्ट्रवादीचे बरेचसे कार्यकर्ते या व्यासपीठावरती पदाधिकारी या व्यासपीठावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळालेत. तदनंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय राजेशजी टेंबे साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान व माजी खेळाडू आहेत, माजी संघनायक आहेत आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व राजेशजी टेंबे साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा स्वागत सोहळा नक्कीच आपण यूट्यूब लाईव्ह स्क्रीनच्या माध्यमातून जरूर हा स्वागत सोहळा पाहू शकतो. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुनश्च एक वार या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तो चला विनंती असेल दोनही संघ आपला 12th मॅन. थँक्यू.